आता बातमी आहे बच्चू कडू यांच्या एका वक्तव्याची। बच्चू कडू यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे। जरांगेंनी उपोषण करू नये, उपोषण हे क्षत्रियाला नव्हे तर पंडित आणि पुजाऱ्यांना शोभतं, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। दरम्यान जरांगेंनी लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक लढवावी असा सल्ला देखील बच्चू कडू यांनी दिलाय। वाटते काही वेळ आपण या सगळ्या अंमलबजावणीसाठी द्यावा। आंदोलन आपल्याला कधीही करता येतं। त्यांनी उपोषण मी मागे म्हटलं होतं का त्यांनी उपोषण करू नये, कारण तसं शास्त्रही म्हणतं का उपोषण कोण केलं पाहिजे। उपोषण पंडितांना केलं पाहिजे, पुजाऱ्यानं केलं पाहिजे, क्षत्रियानं उपोषण करू नये। क्षत्रियानं मैदानावर यावं, लढावं। मला असं वाटते का जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवली पाहिजे। तर बच्चू कडू यांनी केलेल्या या विधानामुळे ते भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत। भाजप मित्र पक्षांचा वापर करून फेकून देणारा पक्ष असल्याचं महादेव जानकरांनी म्हटलं होतं। जानकरांच्या याच वक्तव्याचं बच्चू कडू यांनी देखील समर्थन केलं। आपल्यालाही भाजपचा असाच अनुभव येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। दरम्यान भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। भाजप हा मित्र पक्षांना वापरून फेकून देणारा पक्ष आहे, त्यांचा अनुभव तसा आहे असं त्यांनी सांगितलं। मला थोडा येऊन राहिला। महादेव जानकर म्हणतं त्याच्यातला थोडा अनुभव आम्हाला पण येत आहे। कुठपर्यंत चालू राहील? जिथपर्यंत चलती आहे तेपर्यंत। भाजप जर असं करत असेल मित्र पक्षासंदर्भात तर बच्चू कडूंची भूमिका पुढच्या काळात काय राहील? ते कसं सांगा लागत नाही ना, कुछ छत्रपति भी नीति रखना पड़ता।